हां नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोकप्रा मराठी शाळेचा शाळाप्रमुख या नात्यानं आज दिनांक 13 जून 2025 आजचा वार शुक्रवार आहे. शाळेचा पहिला दिवस. वास्तविक शाळा ही 16 जून 2025 सोमवारपासून विद्यार्थी उपस्थितीमध्ये हजर होत आहे, परंतु शाळाप्रमुख या नात्यानं मला आजचा पहिला दिवस हजर राहणं क्रमप्राप्त आहे. त्याप्रमाणे मी बायोमेट्रिक एंट्री जाणं आणि येणं, त्याचप्रमाणे आल्या आम्हाला मिटिंगला जावं लागलं, अधिकाऱ्यांच्या एका मिटिंगला महत्त्वाच्या भायखळ्याच्या. ते झाल्यानंतर मी माझा वैयक्तिक डिमो अर्ज दिलेला आहे. सोमवारपासून माझ्या कौटुंबिक आणि धार्मिक काही कार्यासाठी वैयक्तिक कारण आहे. ज्यांना ह्या कारणाची महत्त्वाची गोडी आहे त्यांना ते कारण चुकीचं वाटत नाही, पण जे काही चुकीच्या दृष्टीने बघणारी काही विचारी असतील त्यांना हे चुकीचं वाटतं. पण मला एवढं माहिती आहे की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी नोकरीच काय आपला प्राण गेला तरी बेहत्तर. त्यांनी जे शब्द दिलेला आहे, त्यांचं जे वचन आहे, म्हणूनच संतांनी सांगितलेलं आहे, वचन ऐका कमळापठी माझी रंकाची विनंती, कर जोडतो कटेकाळी आपण असावे जवळी. आईवडिलांना दिलेलं वचन पाळण्यातच धन्यता आहे. मग त्यामध्ये आर्थिक नुकसान गेलं किंवा काही वैयक्तिक हानी झाली तरी चालेल, कारण ज्याच्या घरी असतात आई बाप किंवा ज्याच्या घरी असतात बाप आणि आई तिथेच खरी असतात विठ्ठल रुक्माई. त्यामुळं माझ्या आईवडिलांना मला सदैव नमस्कार आहे. त्यांच्या आईवडिलांचं कार्य मी मुलगा या नात्यानं प्राथमिकपणे पूर्ण करतो. त्याप्रमाणे ती प्रक्रिया आहे. पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी, आणिकन काही तीर्थव्रत. 7 जूनपासून पंढरीच्या वारीला मी जात आहे. आजचा पहिला दिवस म्हणून आज आलो, शाळेत हजर झालो, काही कामं शैक्षणिक केली, पण उद्या मात्र तातडीनं मला जावंच लागणार, कारण वारीच आम्ही सुरू केली तर त्यामुळं खर्चाचं नियोजन, सगळं व्यवस्थापन, सगळा गाडीचा लोड, सगळ्याच जबाबदारीच्या गोष्टी असल्यामुळं, उदाहरणार्थ जर समजा नवरदेवाच्या बापाने जर समजा लग्नाचं अंग काढून ठेवलं तर त्या नवऱ्या मुलाने काय काय करायचं. म्हणजे जबाबदारी जी बापाची असते ती आपल्याला केलीच पाहिजे. त्याप्रमाणे दिंडी मालक या नात्याने मला जे जबाबदार आहे ती मला जबाबदारी घेतलीच पाहिजे. मग ते आर्थिक असो किंवा सामाजिक असो किंवा भौगोलिक असो, कुठली असो. उद्या 14 तारखेपासून मी पुन्हा एकदा दिमू रजेवर आहे. माझा हा सहकारी आहे श्रीराम पोपटराव वाघ. नवीनच आहे शिक्षक, पण अतिशय कार्यरत आहे, कार्यकुशल आहे. त्याचबरोबर बालवाडीच्या 2 शिक्षिका आहेत, आरती आणि लता. 2 सेविका आहेत, सोनाली आणि लक्ष्मी. त्याचप्रमाणे आमचा हा गणेश दादा आहे, गणेश अंबरनाथ आगवणे. हा सनी आहे. अतिशय चांगला स्टाफ आहे. मी एवढंच म्हणेल की रामकृष्णही आले गेले त्याहून जग का ओसची पडले. केवळ शाळा प्रमुख शाळेत नाही म्हणजे शाळा बंद आहे असं नाही आहे, सगळे कार्यरत आहे. माझं वैयक्तिक अडचण असल्यामुळं ह्या रजेमध्ये माझे पैसाही जातो. 1 लाख रुपये माझे खर्च होतात, कारण HPL म्हणजे हाफ पे लिव्ह साधी गोष्ट आहे. HPL किमान 66,000 माझे कापले जातात, जे मला बेसिक आहे, आणि मी 29 दिवसाची रजा आहे. त्यामुळं आर्थिक नुकसान किती होतं आहे यापेक्षा आपल्याला जबाबदारी आपल्याला जी करायची आहे, ठीक आहे, हरकत नाही. रामकृष्ण हरी. एकदा अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं की मग पोरांच्या जबाबदारीचं काय, ते त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण इथं पोरांसाठी पर्यायी व्यक्ती आहे. पर्यायी हा एक शिक्षक आहे, दुसरा शिक्षक आहे, तिसरा शिक्षक आहे, पण जिथं आईवडिलांना माझ्या दुसरा मुलगा नाही आहे, त्यामुळं तिथं जी जबाबदारी असते ती त्याच व्यक्तीची असते. त्यामुळे हे सांगण्यासाठी सोपं असतं, पण ठीक आहे, हरकत नाही, प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. असो, मी माझा गणेश दादाला विनंती करतो की पुढं होऊन स्वतःहून आपल्या रामला सहकार्य करायचं. माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे, तुम्ही पण त्याचे सिनियर आहात, जरी पदाने जरी निम्न असला तरी शेवटी जबाबदारी आहे. आपण एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. त्याप्रमाणे आपल्या शिक्षकाला आपण मदत करावी. सगळ्यालाच हा खेळ नाही एकल्याचा, म्हणून मेळ जमविला. आपण जेव्हा भेळ खातो तेव्हा नुसतं कुरमुरं खात नाही, त्यामध्ये चणे असतात, फुटाणे असतात, थोडी काही अनेक पदार्थ असतात, सगळ्यांची मिळून भेळ होते. तर गणेश सहकार्य मिळेल ना? खूप छान, क्या बात आहे. सनी सहकार्य मिळेल ना? बोल नक्की. राम तुमच्याकडून सहकार्य मिळेल ना? ओके, बरं. बालवाडीतल्या बाईंना पण सांगितलेलं आहे, आणखी एक शिक्षिकाची काय ती सहकार्य करणार आहे. मला एवढंच म्हणायचं की 2 पैसे गेल्याचं दुःख नाही, पण मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते होणार नाही याची निश्चित काळजी घेण्याचं माझं प्रामाणिक प्रयत्न आहे.
रामकृष्ण हरी. आता मी मात्र शाळेतून निघून कुर्ल्याला जाणार, कुर्ल्याहून पनवेलला जाणार, पनवेलहून खोपोलीला जाणार. आजचा मुक्काम महडला आहे. अष्टविनायक वरदविनायक, अष्टविनायक मंदिर वरदविनायक, गणपती बाप्पा मोरया महड. चला, धन्यवाद.